नाही नाही, याने बाबा अडकतील. पण माधव काका म्हणाले की बाबांना जास्त त्रास नाही होणार. काय करू? नाही, मला स्वानंदीला बर्बाद करायचं. झालं का ग मुलींनो? अहो, स्वानंदीने डबा आणला नाही अजून. तूच बघ ना पोरी काय करताय. हो मी बघते. अगं मुलींनो, तुम्ही डबा भरायला किती वेळ लावताय? आई तुम्ही नाही, हे सगळे डबे स्वानंदीनेच भरले. आणि हे बघ, हा डबा रिकामा ठेवलाय. मी म्हटलं मी भरते, ते म्हणे नाही मलाच भरायचा. स्वानंदी पण ना, तिच्या डोक्यात काय असेल ते तीच जाणे. आणि हा इथे एकदम परफेक्ट लाईट आहे. कसला लाईट? काय चाललंय तुझं जुईली? अगं बघ ना काकू, किती मस्त सेल्फी येतात. स्माइल स्माइल. जुईली, ती आई ओरडत असते ना, तेच बरोबर आहे. मी उगीच पाठीशी घालते तुम्हाला. काय तुला स्वानंदी ताईसारखं व्हायचंय ना, म्हणतेस ना तू, मग तिच्यासारखं वागायला नको. तिने बघ सगळं जेवण करून आणलंय बाबांकरता आणि भरून देते आता. बरं संपदा, लवकर डबा भरून दे बाळा, बाबा थांबले. स्वानंदीने शेवटचा डबा भरला की येते बाहेर. आणि तू काय करतेस? तू चाल माझ्या बरोबर. हो आले थोड्या वेळाने. स्वानंदी स्वानंदी फक्त स्वानंदी. माझ्यासमोर कुठलाच पर्याय ठेवला नाहीये तुम्ही लोकांनी, कुठलाच नाही. आता या स्वानंदीचा कायमचा बंदोबस्त करून टाकते. ताई ये ना, आपण सेल्फी काढूया. संपत आता, ये ना आपण सेल्फी काढूया. हा ताई, भरलास का ग डबा? काय भरलास 5व्या डब्यात? मोदक. अगं ए, काय चाललंय तुमचं? पुरे झालं ना आता, चला. हो. अरे माझा डबा झाला की नाही अजून? चला ऑफिसला जायचंय मला. हो झाला झाला, आणते ती. अगं बाई, एवढा मोठा डबा. आज मजा आहे भाऊजी तुमची. हो, स्वानंदी आणि संपदाने भरलाय ना, अख्ख्या ऑफिसला पुरेल. नाही मी नाही भरला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.